ताई नमस्कार. हा कोणता एरिया आहे नक्की आणि काय सांगाल? पाण्याची वेळ आता पाणी आलेलं आहे, किती वेळ असते आणि कोणत्या कोणत्या वेळेला असते पाणी? नाव सांगा तुमचं. आता हा कुंभारवाडा आहे शनिवारचे. बर माझं नाव छाया दरेकर. बर. या ठिकाणी पाणी किती वाजता येते आणि आणि आता कधीच 11ला येतं, कधीच 12 वाजता येतं, कधी 1ला 2 वाजता कधी. बर. असं टायमिंग. मग पाण्याचा प्रेशर कसा असतोय? बारीक असतो पाण्याचा प्रेशर. बरं, तुम्हाला काय वेळ अपेक्षित आहे की या टायमाला पाणी यायला पाहिजे, असं काय आहे का? कामाधामाचं 10 वाजेपर्यंत नंतर आलं पाहिजे. पाणी यायला पाहिजे. बरं, ठीक. काय सांगाल? आता पाण्याची वेळ आता पाणी आलेलं आहे, आता साधारण 11:30-12 वाजलेत, तर कामं तुमचे राहतात बाजूला, काय सांगू शकाल? सगळ्यात महत्त्वाचा लेडीजसाठी प्रश्न आहे की पाणी. आणि पाणी आमच्या कुंभारवाडा आहे आमचा. पाणी उशिरा येतं, 12, 2, 1, कधी 3, 4 पण वाजतात. एका पाण्याच्या कामामुळे सगळ्याच कामाला उशीर होतो. लेडीजचा विषय, मुलांना शाळेत वगैरे जायला लागतं, सगळी कामं लवकर आवरावं लागतात. त्याच्यामुळे पाणी लवकर आलं तर सगळंच लवकर होईल. मिनिमम 10 ते 11च्या दरम्यान तरी पाणी यायला पाहिजे. बरं, जे पाणी आता आलं त्याचा प्रेशर कसा आहे? कमीच असतो प्रेशर. पण रोज येते का पाणी? हा, रोज येतं, पण पाण्याचं प्रेशर कमी असतं. बरं, ठीक. तर आता हा जो एरिया येतो नक्की कोणता आहे आणि काय समस्या येते? हा कुंभारवाडा भेगडेआळी परिसर आहे. या भागातील गटरींचा विषय, ही वायर बघा तुम्ही, लाईटची वायर आहे, केबल ही फार गटरातून आलेली. गटर तर खचलेली, पण इथं आत्तापर्यंत कुठला अधिकारी हे गटर बघण्यासाठी सुद्धा आलेलं नाही आहे. हे तुम्ही बघू शकता, संपूर्ण लाईन ही अख्खी सगळी हे झालेले. हे बघा, कुठली गोष्टीची साफसफाई आहे का काय आहे बघा. हो, पिण्याच्या पाईपची लाईन आहे. हे बघा, आता हे पिण्याचेच पाईप आहे सगळे? हे सगळे पिण्याच्या पाण्याची लाईन आहे सगळी अख्खी. 20 वर्ष नळकणी दाखल काय सांगाल आपण? बोला. पाण्याच्या समस्येबाबत शिंदे साहेबांना मी तर या प्रश्नाबाबत बोलणं झालं होतं, पण कामाची आपलं पाण्याची जी वेळ आहे ती वेळ निश्चित नाही आहे. रोज वेगवेगळ्या टायमामध्ये पाण्याची वेळ एक निश्चित वेळ करून द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना, की एक पाण्याचा वेळ निश्चित करावा आणि त्याचा एक कार्यकाळ सगळं प्रसिद्ध करावा. ज्या ज्या भागात किती वाजता पाणी येणार आहे त्याचे एक वेळापत्रक जाहीर करावं त्यांनी. त्याच्यामुळं काय होतं आहे की लोकांचं रोजचं जे शेड्यूल असतं आहे, पुढं जायचं आहे, काय करायचं आहे, त्याचं नियोजन होत नाही. खास करून महिलांना तो प्रॉब्लेम होतो आहे पाण्यासाठी. तर त्याची नगर परिषदेने दक्षता घेण्यात यावी आणि स्थानिक लेवलला प्रत्येक अधिकाऱ्यांनी एक भेट देऊन दौरा करावा त्यांनी. ओके.